Now listen in to Rajesh Tope, the State Health Minister of Maharashtra, speaking at the moment. मुंबईमध्ये 15,263 ॲक्टिव्ह पेशंट्स आहेत. त्यामध्ये एसिम्प्टोमॅटिक पेशंट जवळजवळ 9,500 आहेत 15,000पैकी. आणि सिम्प्टोमॅटिक आहे म्हणजे ताप असेल किंवा खोकला सर्दी असेल ते 5,000 आहेत. परंतु क्रिटिकल ज्याला म्हणता येईल ते 400 आहेत. त्यामुळे 15,000मध्ये 400 पेशंट्स क्रिटिकल आहेत. आणि मला या सगळ्या दृष्टिकोनातून एक सांगितलं पाहिजे की ऑक्सिजन बेड्स मुंबईमध्ये 8,085 आहेत आणि अवेलेबल त्यामध्ये 5,000 रिक्त आहेत. त्यामध्ये कुठेही भरलेले नाहीत, 3,000 भरलेले आहेत. व्हेंटिलेटर बेड 942 आहेत, त्यापैकी अवेलेबल 400 आहेत. त्यामुळे बेड अवेलेबिलिटी मुंबईमध्ये किंवा अन्य ठिकाणी सुद्धा असं काही कारण नाही आहे. एक नक्की आहे की स्पेसिफिक एखाद्या हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून जसं आपण पुण्यामध्ये समजा मंगेशकर हॉस्पिटलच पाहिजे असेल तर कदाचित मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मिळणार नाही. कदाचित त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचीच ओढ असेल तर गर्दी असेल. तर अशा स्वरूपाने एखाद्या वेळेस औरंगाबाद आहे तर औरंगाबादमध्ये MGM आहे तर त्या ठिकाणी कदाचित एखाद्या हॉस्पिटलमध्ये मिळणार नाही. परंतु इतर मोठ्या संख्येने प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल्सच्या बाबतीत रिक्त ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर ICUचे बेड्स मोठ्या संख्येने आहेत. आणि त्यामुळं एक नक्की आहे की जे जम्बो फॅसिलिटीज केलेल्या आहेत मग नागपूरमध्ये असो पुण्यामध्ये असो किंवा मुंबईमध्ये असो सगळीकडे जम्बो फॅसिलिटीज जशाच्या तशा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे पेशंट्सला बेड्स मिळणार नाहीत अशी अजिबात परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही. दुसरा प्रश्न असा आहे की मागणी केली की 45 इयर्सच्या वरती जे लोक आहेत त्या सगळ्यांना वॅक्सिनेशन दिलं पाहिजे. बेसिकली ते त्या मागणी संदर्भात सांगा. आणि दुसरं सर महत्त्वाचं की आपण the health minister of Maharashtra Rajesh Tope is saying that we are witnessing similar kind of increase in the numbers, which was seen in the earlier part, the earlier phase of COVID-19. And what Rajesh Tope wants to emphasize here is that we need not be panicked about it. Precautions needs to be taken regarding the COVID-19 and other issues. Or what he's saying that as of now there are no issues related to bed availability and it's not a big concern as of now. So overall he wants the people of Maharashtra to take the basic precautions and take care that there are no issues and there are no mass gathering, there are social distancing is maintained. युनिव्हर्सल वॅक्सिनायझेशन करणं हे सुद्धा शक्य आहे आणि ते केलं पाहिजे असंही मी निश्चित प्रकारे सांगेल. परंतु त्याचं जी पॉलिसी आहे त्याचं जे धोरण आहे ते नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून ठरवलं जाईल. पण आज Rajesh Tope is also emphasizing on the vaccination and how he wants more and more people to be vaccinated at the earliest so that they are safe from the pandemic and there are no issues related to the health and people can be safe from being at the receiving end of the pandemic. So he wants more and more people to be vaccinated as of now, and he is also emphasizing on the safety measures taken by the government and how the vaccines are also safe. त्यांच्याकडे सगळे संसाधनं उपलब्ध आहेत. मनुष्यबळ आहे, ट्रेंड मनुष्यबळ आहे, सायंटिस्ट आहेत, मशिनरी आहे. तर या सगळ्या दृष्टिकोनातून त्याचा वापर जर आत्ता सध्याच्या वॅक्सिनेशन उत्पादनासाठी किंवा फिल अँड फिनिश यासाठी जर करता आला तर आम्ही एक प्रस्ताव दिला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी कॉल घ्यायचा आहे की आम्हाला तो द्यायचा का नाही. आम्हाला दिला तर आम्ही त्याचा पूर्ण वापर करून मला जी माहिती सांगण्यात आलेली आहे 22 Minister is also emphasizing on the issues of the need for one vaccine for the state, and he has assured, saying that there are enough manpower in the state, in the government hospitals and also in the private hospitals who can take the vaccination to a mass level and see to that more and more people are vaccinated. So he is asking for more dosages from the central government, and he has assured the government that more and more people will be vaccinated at the earliest. लसीचा पुरवठा होतोय का सर? लसीचा जावडेकरांना थोडी कुठेतरी इन्फॉर्मेशन गॅप राहील असं वाटतं का? ही केम आउट स्टेटमेंट की 23 लाख एवढ्या अनयूज महाराष्ट्र हॅज गॉन. डोंट यू थिंक एक तर नंबर मोठा आहे, दुसरं बहुतेक त्यांना काहीतरी मिसइन्फॉर्मेशन असेल किंवा इन्फॉर्मेशन बरोबर पोहोचून असेल
Can you just give us what is the update when it comes to vaccination in Maharashtra? नाही, मला एवढंच सांगायचं आहे की वॅक्सिनेशन 23 लाख जे काही या ठिकाणी उपलब्ध आहेत, ही माहिती चुकीची आहे मी असं म्हणणार नाही. ती माहिती जरी योग्य असली तरी त्याच्या बाबतीतली म्हणजे तो स्टॉक किती दिवसात संपेल, तर 3 लाखाच्या हिशोबाने 7 ते 10 दिवसाच्या आत हा स्टॉक संपेल. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की So Maharashtra is emphasizing on the issue of the number of vaccine doses available with the Maharashtra government. He is saying that the dosages available now will be utilized in the next 7 to 10 days, which will, and after the commencing of at the end of the vaccine doses, will be requiring more vaccine doses for the state of Maharashtra. That is the reason he has started. He has asked the center to provide more vaccination doses for the state of Maharashtra. अपेक्षित आहे. त्यामध्ये निश्चित प्रकारे आम्हाला असं वाटतं की वॅक्सिन देण्याची गती वाढली पाहिजे आणि दुसरी आमचे नंबर ऑफ सेंटर्स जे आहेत वॅक्सिनेशनचे ते वाढले पाहिजे. आज आम्ही साधारण मी काल पण सांगितलं 365 जवळजवळ 67 367 आम्ही मागणी केलेली आहे, 209 मान्य केलेले आहेत. All right, so you were listening to Rajesh Tope there talking about the current strategy of the Maharashtra government in dealing with the crisis. The minister began by saying that at the moment there is no crisis of beds. The bed availability is not an issue. Testing is also being ramped up. And then, of course, now speaking on the issue of vaccination, about how the government intends to do it. 3 lakhs per day is the target that the minister talks about.